नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सुनीता सावले या आपले यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो। हे मागील परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे। तर या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला। या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल? तर खाली ऑप्शन दिलेले मित्रांनो, ऑप्शन वाचण्याचा प्रयत्न करा तुम्ही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, किती चांगला खेळला आज भारतीय संघ। प्रश्न क्रमांक 2, त्याने घराजवळ गाडी उभी केली। या वाक्यातील कर्म सांगा। तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला कर्म कोणतं या वाक्यातील ते शोधायचं आहे। खाली ऑप्शन दिलेत ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गाडी। प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणता शब्द रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही। तर आपल्याला रावा शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही ते ओळखायचं मित्रांनो ऑप्शनमधून। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पल्लव। तर रावा या शब्दाचे समानार्थी शब्द शुक, राघू आणि पोपट हे आहेत। तर पल्लव या शब्दाचे समानार्थी शब्द पान, पर्ण आणि पत्र हे पल्लव या शब्दाचे समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 4, खाली दिलेल्या 2 वाक्यांचे अचूक मिश्रण वाक्य कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे। खाली वाक्य दिले मित्रांनो, आपण वाक्य बघू। उद्या दुकान उघडेल, मी कपडे घेईन। तर हे 2 वाक्य दिलेले। तर या 2 वाक्यांपासून आपल्याला मिश्र वाक्य तयार करायचं आहे। तर तुम्ही खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन बघून घ्या आणि योग्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उद्या दुकान उघडले तर मी कपडे घेईल। प्रश्न क्रमांक 5, सभेत पत्रके वाटले गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे। तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, त्यामध्ये काही प्रयोग दिलेले आहेत। ते प्रयोग तुम्ही वाचून घ्या, ते ऑप्शन बघून घ्या तुम्ही आणि योग्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्मकर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 6, आईने आपल्या बाळाला निजवले। या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर खाली ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमध्ये आपल्याला या वाक्यातील क्रियापद ओळखायचे मित्रांनो। तर तुम्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निजवले। प्रश्न क्रमांक 7, आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। तर आपल्याला आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे खाली ऑप्शनमधून। खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आसरा। आश्रय या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आसरा। तर मित्रांनो, आश्रय याचे समानार्थी शब्द बघू आपण। आसरा, आडोळसा, आधार आणि धारा। तसेच आश्रम या शब्दाचे समानार्थी शब्द आहे कुटी, स्तर, विहार, मठ। चौकशी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे पडताळा, पाहणे, शोध, तपास। तसेच बिराड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कुटुंब। प्रश्न क्रमांक 8, राजाकडून आज्ञा देण्यात आली। या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखा। तर आपल्याला हे वाक्य देण्यात आलेले, या वाक्यामध्ये आपल्याला कोणता प्रयोग आहे ते ओळखायचे मित्रांनो। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ऑप्शन वाचून तुम्ही योग्य प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्मकर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी अचूक वाक्य शोधा। तर खाली आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, त्या पर्यायामध्ये आपल्याला अचूक वाक्य कोणते ते शोधायचं आहे। तर आपण पर्याय बघू। पर्याय क्रमांक 1, त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याची दरवाजा सुद्धा खूप मोठा होता। पर्याय क्रमांक 2, त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता। पर्याय क्रमांक 3, त्यांच्या भल्या मोठ्या वडाचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता। पर्याय क्रमांक 4, त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता।
या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे ऑप्शन बरोबर आहे. त्यांच्या भल्या मोठ्या वाड्याचा दरवाजा सुद्धा खूप मोठा होता. प्रश्न क्रमांक 10. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नसून ते नपुंसकलिंगी तृतीय पुरुषी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा या वाक्यरचनेस कोणता प्रयोग म्हणतात? तर खाली ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भावे प्रयोग. तर ही जी व्याख्या आहे मित्रांनो, ती व्याख्या भावे प्रयोगाची आहे. प्रश्न क्रमांक 11. मी चहा केला या वाक्याचा काळ कोणता आहे? तर खाली पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, ते पर्याय तुम्ही वाचून घ्या आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साधा भूतकाळ. प्रश्न क्रमांक 12. शब्दांच्या एकूण जातीपैकी किती शब्दजाती अविकारी आहेत? तुम्ही ऑप्शन बघा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. तर अविकारी म्हणजेच अव्यय. तर अव्ययामध्ये 4 प्रकार येतात: क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. तर हे 4 अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? तर खाली काही शब्द दिलेले आहेत मित्रांनो, ते शब्द आपण बघू. ऑप्शन क्रमांक 1 पूजनीय, ऑप्शन क्रमांक 2 परीक्षागृह, ऑप्शन क्रमांक 3 तज्ज्ञ, ऑप्शन क्रमांक 4 आशीर्वाद. तर यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तज्ज्ञ. प्रश्न क्रमांक 14. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. तर खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, ते ऑप्शन तुम्ही वाचा आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 15. पुढील अर्थपूर्ण म्हण पूर्ण करा. तर पुढे आपल्याला म्हण दिलेली आहे मित्रांनो, ती म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. अन्न छत्रात जाऊन रिकामी जागा. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा ऑप्शनमधून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अन्न छत्रात जाऊन मिरपूड मागू नये. प्रश्न क्रमांक 16. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हांचा उपयोग करतात? तर खाली आपल्याला ऑप्शन दिले मित्रांनो, ते ऑप्शन बघून घ्या तुम्ही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुहेरी अवतरण चिन्ह. प्रश्न क्रमांक 17. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत मित्रांनो, ते पर्याय बघू आपण. तर कमळ या शब्दाचा समानार्थी असलेले शब्द सरोज, पंकज, राजीव, पद्म, नलिनी, नीरज, अंबुज आणि अब्ज. तर हे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर आपल्याला नसलेला शब्द विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पद्मा. प्रश्न क्रमांक 18. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर खाली आपल्याला वाक्य दिले मित्रांनो, वाक्य बघू आपण. रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या. तर हे वाक्य, या वाक्यातून आपल्याला क्रियापदाचा कोणता प्रकार आहे ते ओळखायचे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिद्ध. प्रश्न क्रमांक 19. मोफत पाणी मिळवण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. तर आपल्याला खाली पर्याय दिलेले आहे, त्यातून आपल्याला या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. तर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जलवाहिनी. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? तर खाली काही पर्याय दिलेले आहेत, त्या पर्यायामधून आपल्याला कोणते शब्दयोगी अव्यय नाही आहे ते ओळखायचे मित्रांनो. तर आपण आधी पर्याय बघू. पर्याय क्रमांक 1 सबब, पर्याय क्रमांक 2 कडे, पर्याय क्रमांक 3 मागे, पर्याय क्रमांक 4 समोर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सबब हे शब्दयोगी अव्यय नाही. तर अशा प्रकारे आज आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे मित्रांनो.
हे मराठी व्याकरणाचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. या प्रश्नांचा तुम्ही वारंवार सराव करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.